न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। लोणार रेवती येथे अवैध दारूबंदीसाठी शिवसेना उभाटाचा लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा। येवती येथे खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे। अवैध दारू विक्री बंद करावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे यांच्या नेतृत्वात येवतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांसह एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला। लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे, परंतु 2 वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट माजलेला आहे। या अवैध दारूमुळे या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। दारूपायी गावातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे। अनेक महिलांनी पुरुषांच्या दारूपायी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे। पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे। या गावातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात येवती येथील शेकडो महिला व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्रीवर बंदीची मागणी केली। अवैध दारू विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला। या एल्गार मोर्चा शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, गजानन बोरुडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, अल्पसंख्याक विभागाचे अशफाक खान, इक्बाल कुरेशी, फहीम खान, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, गोपाल मापारी, युवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे, तंटामुक्ती अध्यक्ष गोदावरीताई कायंदे, उपसरपंच रामेश्वर कायंदे, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे, ज्योतिताई सरकटे, कुसुमताई टाकसाळकर, विश्रांतीताई अडागळे, कलीम कुरेशी, मंगेश मोरे, योगेश भुक्कड, शमीम शेख, विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला उपस्थित होत्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। अवैधरित्या दारू ही सर्रास विकली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये, कारण त्या अवैध दारूमुळे गावातील लोक मरतातच आहेत, परंतु बऱ्याच महिला ज्या या दारूपायी विधवा झाल्यात आणि बऱ्याच महिलांनी या दारूपायी सुसाईड सुद्धा केलेले आहे, आत्महत्या केलेली आहे। म्हणून ही अवैध दारू बंद होण्यासाठी आम्ही शासन प्रशासन यांच्याकडे एल्गार मोर्चा काढून आमच्या भावना व्यक्त केल्या आहे आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलंय की आजपासून ही अवैध दारू बंद करणार आणि तालुक्यामध्ये कुठेच अवैध दारू विकू देणार नाही। मी डॉक्टर गोपाल बच्छेरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। जय महाराष्ट्र।